सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. तर पुन्हा एकदा आपण निघालो आहोत आफ्टरनूनच्या शिफ्टला. आणि आज आहे 14 तारीख, 14 एप्रिल, आणि आज आहे आंबेडकर जयंती मित्रांनो. तर सगळ्या माझ्या व्ह्युअर्सला आणि सबस्क्रायबर्सला, सगळ्या आपल्या फॅमिलीला आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. सो आज खूप जण सुट्टी घेऊन, आज सुट्टीच आहे मित्रांनो म्हणा, पब्लिक हॉलिडे, आणि खूप जण आज निघाले असतील दादरच्या दिशेने. सो मे बी आपल्याला चान्सेस आहेत ट्रॅफिक भेटायचे. इकडे डी एंड आहे रोड, लक्षात होतं माझ्या पण आठवलं नाही. ऐन टायमाला निघून जातो सगळं डोक्यातून. आणि गरम पण तेवढंच, आज जरा कमी आहे मित्रांनो गरम त्या मानाने. त्या दिवशी खूप जास्त गरम होत होतं. आणि आपण पण निघालो आहोत दादरच्या दिशेने, पण आपण जाणार आहोत बँड्राला. त्याच्यामुळे मे बी आपल्याला गर्दी भेटू शकते, कन्फर्म नाही पण मे बी. सो बघूया काय आज हालावाला आहेत रस्त्यावर किंवा काय नाही आहेत. जास्त त्या साईडला गेलं तर हा मिरर सेट नाहीये. आता येते, आता आपण कॅमेरामध्ये येतो. थोडीशी स्टिक राईटला करायची होती बस, बाकी सगळं एक नंबर आहे. तुमचं कसं काय चाललंय? आणि गरमीत मित्रांनो डिहायड्रेशन खूप असतं, त्याच्यामुळे एनर्जी लवकर, सगळ्या एनर्जी लवकर संपतात ऍक्च्युली, मोबाईलचे सुद्धा आणि कॅमेराचे सुद्धा. सो मे बी कॅमेराज बंद होत आहेत. लास्ट टाइम ब्लॉग केलेला, पण त्याची बॅटरी ड्रेन होती, त्याच्यामुळे ब्लॉग नाही बनला पूर्ण. त्याच्यामुळे तो डिलीट केला. आणि साऊंड क्वालिटी पण, ऑडिओ क्वालिटी पण खूप खराब होते. त्याच्यामुळे मी तो पास आउट नाही केला पुढे. आणि आता मित्रांनो सीन असा आहे की आपलं पेट्रोल संपलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जावं लागेल आहे पेट्रोल पंपावर. आणि व्हिडिओ तिकडे स्टॉप करायला लागू शकतो किंवा नाही सुद्धा, बघूया कसं काय सीन आहे. लाईन असली तर मी नाही थांबणार, थांबावं लागेल. मी जाऊ शकते स्कूटर, रिटर्न येताना आपण भरू शकतो पेट्रोल. बघूया काय सीन होतो नाही काय नाही ते. दोन्ही गोष्टींना आपण तयार राहू. आपल्याकडे 2 पॉइंट आहेत. एका पॉइंट मध्ये आपण जाऊन अर्धवट येतो,
त्याच्यामुळे काही घाबरायची शक्यता नाहीये. पण रेडवर असल्या कारणाने मित्रांनो थोडस प्रॉब्लेम होतं. स्टार्टिंग गाडी स्टार्ट व्हायचा प्रॉब्लेम होतो. गोमाताचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. सकाळ जाता जाता कॅमेरा झाला आहे बंद. चालू आहे. याच्यात काय होतं मित्रांनो, स्क्रीन गेली ना की कॅमेरा आपला होतो बंद. त्याच्यामुळे शूट झालेला आहे की नाही झालेला आहे 50-50 वर असतो आपण. गर्दी नसावी माझ्या मते तरी. आपण एका पॉइंट मध्ये जाऊ शकतो आरामात. तिकडे जाऊन सुद्धा पेट्रोल भरू शकतो. पण इथे गर्दी असली तर काहीच सांगू शकत नाही. बघूया, ट्राय करूया कसं काय ते. सो इकडे बघूया काय सीन आहे. पेट्रोल भरलेलं आहे. लाईन इथपर्यंत आहे काय नाही. तिकडे जाऊन भरूया. आज आपल्याला झालेला आहे उशीर मित्रांनो. दुपारचे वाजले आहेत 1:30. तर गर्दी भेटणार नाही याची इच्छा प्रकट करू शकतो मी. गर्दी भेटली तर मग पूर्णतः गेम आहे आपला. आपण लेट सुद्धा होऊ शकतो. सो बघूया. आणि रॅश ड्रायव्हिंग केली तर पेट्रोल सुद्धा संपू शकतं मध्येच रोड मध्ये. सो रॅश ड्रायव्हिंग सुद्धा नाही होणार आहे. आणि जर का पेट्रोल भरून गेलं तर बिंदास जाऊ शकतो. 5-10 मिनिटं एक्स्ट्रा लागतील आपल्याला, बाकी काही नाही. बघू, ट्राय करूया. चला मित्रांनो, आता झालेला आहे पेट्रोल फुल. तर पाहिजे तशी आपण राईड करू शकतो. आता रॅश पण होऊ शकते, स्लो पण होऊ शकते, कशीही. आणि वाजले 37 आणि आपल्याला पोचायचंय बँड्राला 2च्या आधी. तर बघूया कशी राईड होते आणि कशी नाही ते. मे बी आज गर्दी कमी असेल. मे बी साठच्या वरतीच चाललंय. ठीक आहे, रस्ता खाली येतं त्याप्रमाणे. गर्दी आहे.
त्यांच्या खाणी पडावी किंवा ते त्यांना शिकवावे, अशा सगळ्या गोष्टी, असे सगळे कार्यक्रम चालू आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही काय नाव त्याचं 30 कोटी वाला 30 दिवसात 30 कोटी का 300 कोटी असं काहीतरी आहे. मला नाव नाही आठवत मित्रांनो. याच्या आधी पण मी व्लॉग मध्ये त्याचं नाव घेतलेलं आहे, आधीच्या व्लॉग मध्ये. सो तो पण झेडपी विद्यालयाला आजकाल व्हिजिट देतो. आजकाल नाही, त्याचे आधीचेच आहेत व्हिडिओ. तो व्हिजिट देतो आणि तिकडची शाळा जर कमकुवत असेल तर त्यांना हेल्प करतो एका प्रकारे. आणि तो मीडियाद्वारे आपल्याला जोडलेला असतो आणि हे सगळे आपल्या डोळ्यासमोर घडत असतं. सो आजकाल म्हणायला गेलो तर झेडपी विद्यालय किंवा मराठी विद्यालय कमी समजू नका मित्रांनो. तिकडून काही लोक नासाला जाऊन आलेले विद्यार्थी सुद्धा आहेत झेडपी विद्यालयामध्ये. सो तुम्ही विचार करत असाल की आमचं स्टेटस जाईल किंवा असं काही होईल, आम्हाला कमी लेखलं जाईल पालकांना खास करून ही भीती असते की आमची मुलगी इंग्लिश मिडियमला नाहीये तर आम्हाला कमी लेखलं जाईल किंवा कमी बोललं जाईल. तर असं काही नाही मित्रांनो. जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी नासाला जाईल तेव्हा तुम्ही हे नाही म्हणणार की माझी मुलगी झेडपीला जायची किंवा काय असं. तो बिंदास राहा आणि मुलांना जिथे शिकायचंय, हसून खेळून शिकायचंय तिकडे पाठवा. असं नाही म्हणता येणार की झेडपीलाच हसून खेळून शिकवतात किंवा काय, सगळीकडे शिकवतात. जिथे तुम्हाला इझी वाटेल आणि जिथे तुम्हाला सोयीस्कर वाटेल तिकडे शिकवा. पण मुलाला प्रेशराईज करू नका मित्रांनो, कारण का तुम्ही पण त्या वेळेतून गेलेले आहात, त्या टायमातून निघालेले आहात. तुमच्यावर सुद्धा प्रेशराईज किती झालेलं आहे किती नाही हे तुम्हाला माहिती आहे. सो पुढे तुमचा प्रश्न आहे, त्याला कुठे शिकवायचं कुठे नाही आणि कसं शिकवायचं आणि कसं नाही. बस एवढंच सांगायचं होतं मला. आणि कसं आहे मित्रांनो, मराठी पालक बघतात की आपली शाळा बंद होते किंवा शाळेत मुलं नाही आली त्याच्यामुळे शाळा बंद पडतायत, तिकडचे शिक्षक सोडून जातात किंवा काय असं. तर तुमची चुकी आहे, आपली चुकी आहे ती की आपण मराठी शाळांना प्रोत्साहन देत नाहीये किंवा आपली मुलं इंग्लिश शाळेमध्ये घालून आपण विचार करतो की मराठी शाळेला पुढे कसं वाढवता येईल. सो पहिल्यांदा आपली मुलं पहिली मराठी शाळेत आपण पण शिकलो, आपली मुलं पण शिकतील. आणि असं नाही की कुठेच काही होणार नाही, त्यांचं कुठेही होईल मित्रांनो. फक्त विश्वास ठेवा तुमच्यावर आणि मराठी शाळेला सुद्धा तेवढंच प्रोत्साहन द्या जेवढं तुम्ही इंग्लिश शाळेला देता मित्रांनो. विषय सोडा, ज्यांना कळलं असेल त्यांनी घ्या, ज्यांना नसेल कळलं त्यांनी सोडून द्या. आणि आपण पोचलो आहोत आपल्या मंदिर जवळ, डेस्टिनी जवळ. सो तेच आपण ब्लॉग एंड करू. आणि सांगायचं असं म्हणजे पुन्हा जे जे नवीन आहात आपल्या चॅनलवर व्हिजिटिंग नवीन करता आहात त्यांनी प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि जर का आपले सबस्क्रायबर असतील, व्ह्युअर्स असतील, त्यांनी सुद्धा लाईक करणं गरजेचं आहे. आणि शेवटचं वाक्य, भेटूया पुन्हा
नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.